नेहमीप्रमाणे मार्केट क्लोज झाल्यानंतर आलेला आहे मार्केटमध्ये FIDs ने काय केलेला आहे हा डाटा जर बघितला तर डोकं चक्रावून जातं. अरे FIs खरेदी करतायत, DIs खरेदी करतायत, मार्केट वाढत का नाहीये हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की मार्केटमध्ये आज नेमकी काय झालेलं आहे, FIDs ने काय काय केलेलं आहे आणि तरी सुद्धा मार्केट का वाढत नाही हे आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ सगळा पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करायचं आहे. तर पहिल्यांदा बघा या ठिकाणी आज जो काही डाटा आलेला आहे त्या डाटानुसार FI ची खरेदी काही थांबत नाहीये. 2770 करोड रुपयाची आज त्यांनी कॅशमध्ये खरेदी केली. 295 करोड रुपयाचे त्यांनी आपले इंडेक्स फ्युचर खरेदी केलेत आणि नंतर 111 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केलेत. सगळा आकडा जर बघितला तर हा सगळा आकडा जो दिसतोय तो साधारणतः 28 आणि 31 3200 करोड रुपयाचा हा आकडा FIचा नेट खरेदीचा आहे. आणि DIs ने सुद्धा 3290 म्हणजे 3300 करोड रुपये राऊंड फिगर पकडले तरी सुद्धा 6500 करोड रुपयाची आज खरेदी मार्केटमध्ये बघायला भेटली. पण तरी निफ्टी फक्त 12 पॉईंट वरती आहे, पण सेन्सेक्स फक्त 250 पॉईंट वरती आहे. बाकीच्या इंडेक्स काय काय अवस्था आहे ते आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा इथे पहिल्यांदा आपण बघतोय निफ्टीमध्ये फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी क्लोजिंग बघायला भेटलेली आहे. त्यानंतर निफ्टी बँक सुद्धा फ्लॅट टू पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा फ्लॅट टू पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला भेटलेली आहे. मिड कॅप निफ्टी मात्र आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ $1 पडताना दिसला. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पण फ्लॅट टू निगेटिव्ह आपल्याला कारभार या ठिकाणी बघायला भेटलेला आहे आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा फ्लॅट टू निगेटिव्ह कामकाज झाला आज. निफ्टी IT मध्ये फक्त थोडंफार $0.5 आसपास गेन बघायला भेटलेला आहे. फार्मामध्ये जो $0.5 करेक्शन बघायला भेटले. PSU सेक्टर मधल्या ज्या बँका आहेत त्यांचा जो इंडेक्स आहे त्यामध्ये $0.5 आसपास आपल्याला तेजी बघायला भेटलेली आहे. त्यानंतर प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा फ्लॅट टू निगेटिव्ह कारभार आज बघायला भेटलाय. मेटल सेक्टरमध्ये आज $0.5 करेक्शन बघायला भेटले. त्यामध्ये आज 5.5% हा एकाच शेअर्स पडलाय, त्याचं नाव आहे JSW स्टील. आता हा का पडलेला आहे तर त्यांना भूषण स्टील अँड पॉवर कंपनीचं अधिग्रहण करायचं होतं आणि त्यांची जवळजवळ सगळीच प्रोसिजर झालेली होती, पण कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग होता. कोर्टाने आज त्यामुळे सुनवाई केली आणि सांगितलं का JSW स्टील कंपनी भूषण स्टील अँड पॉवर कंपनी अधिग्रहण करू शकत नाही, कारण JSW स्टील कंपनीने जे काही आमच्यापर्यंत काही पुरावे दिलेले आहेत ते पुरावे खोटे दिलेले आहेत आणि म्हणून ती प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने ती प्रक्रिया रद्द केल्यामुळे 5.5% करेक्शन आपल्याला त्यामध्ये बघायला भेटलेलं आहे. तर आता या संदर्भातली जी काय आहे बातमी ती बातमी बघा डिटेल मी तुम्हाला इथे सांगतो काय झालेलं आहे. तर मग आता इथे एकंदरीत काय झालेलं आहे का इथे कर्जदाताओं की समिति को मंजूरी नहीं करना चाहिए था. कोर्ट ने यह भी कहा कि JSW स्टील की मनीषा ठीक नहीं थी और उन्होंने ईडी की जांच का फायदा उठाया और 2 साल तक समाधान योजना को लागू ही नहीं किया और जिससे IBC कानून का मकसद ही बिगड़ गया. आणि मग आता हे सुप्रीम कोर्टाने ही संपूर्णपणे जे काय आहे अधिग्रहण ते खारिज केल्यानंतर जवळजवळ 6% आसपास करेक्शन आपल्याला JSW स्टील मध्ये बघायला भेटलेला आहे. आता यांना हे भूषण स्टील अँड पॉवर कंपनी घेण्याचा यांचा बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता आणि तो प्लॅन त्यांचा आता फिसकटलाय आणि आता मग आता याच्यातून ती कधी सावरेल ते आता आपल्याला येणारा काळ सांगेल. त्यानंतर आपण बघूया पुढे रियालिटी सेक्टरमध्ये जो 0.5% करेक्शन होतं. त्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये तिथेही जवळजवळ $0.5% करेक्शन होतं आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये जवळजवळ 1.5% करेक्शन होतं. फक्त ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये $0.5% तेजी बघायला भेटलेली आहे आणि विक्स मध्ये आज आपल्याला फ्लॅट कारभार बघायला भेटलेला आहे. तर आता एकंदरीतच काय होतंय का आपल्याकडे FIs खरेदी करतात, DIs खरेदी करतात तरी सुद्धा मार्केट वाढत नाही. याचं कारण असं आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन चालू आहे आणि कुठलाही ट्रेडर असेल किंवा कुठलाही गुंतवणूकदार असेल त्याची खूप मोठी पोझिशन तो घरी घेऊन जायला तयार नाहीये. कारण असं आहे जर भारत पाकिस्तानची लढाई जर एका दिवसात संपली तर मग त्या ठिकाणी मार्केटमध्ये बाउन्स बॅक बघायला भेटेल. जर लढाई 2-4-5 दिवस जर चालली तर थोडासा करेक्शन बघायला भेटेल
म्हणून या द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला सगळे गुंतवणूकदार दिसत आहेत आणि त्याचा जो आपल्याला मार्केटवरती परिणाम आपण बघतो गेल्या आठवड्याभरापासून आपण वरती जातो पण शेवटच्या सत्रामध्ये परत गटांगळी खातो आणि परत जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी येऊन थांबतोय. निफ्टीचा तसंच होतंय, बँक निफ्टीचा तसंच होतंय. निफ्टीचा बघितलं तर 24,365 हा मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे, त्याच्यावरती काही केल्या क्लोज होत नाही. आणि बँक निफ्टीचा बघितला तर 55,200 हा मोठा रेजिस्टन्स झोन आहे, त्याच्यावरती क्लोज होत नाही. दिवसभर इकडे तिकडे फिरणार पण शेवटी क्लोजिंगला त्या ठिकाणी सध्या निफ्टी आणि बँक निफ्टी येते. म्हणून मग प्रश्न असा पडतोय ना सगळ्यांना, एफआयज खरेदी करतायत, डीआयज खरेदी करतायत, पण मार्केट वाढत का नाही, त्याचं कारणच हे आहे. पण आता इथे जर फ्युचरमध्ये आपण बघितलं तर आज या ठिकाणी 583 करोड रुपयाचे निफ्टी 50चे फ्युचर खरेदी केलेले आहेत एफआयजनं, पण बँक निफ्टीमध्ये 413 करोड रुपयाचे फ्युचर विकलेले आहेत. म्हणून आपण बँक निफ्टी 2-3 दिवसापासून बघतोय का थोडी वीक आहे. बँक निफ्टी आपल्याला वीक बघायला भेटते. आणि जरा थोडं आपण बघूया एफआयडीआयचे जे काय सेलिंगचे आकडे आहेत, सॉरी आता सेलिंग डोक्यात बसलेलं आहे, बाईंगचे जे काही आकडे आहेत आणि ते जर आकडे आपण बघितले तर ते आकडे बघा, गेल्या कंटिन्युअसली मागच्या 15 एप्रिल पासून एफआयज खरेदी करतायत. 15 एप्रिल पासून नॉनस्टॉप त्यांची खरेदी चालू आहे आणि आता ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 2 तारखेपर्यंत कंटिन्युअसली खरेदी चालू आहे. कालच फक्त त्यांचा सगळ्यात कमी खरेदीचा आकडा आला 50 करोड रुपयाचा, नाहीतर सगळे आकडे त्यांचे 2, 2.5-3 हजार करोड रुपयाचे कॅशमध्ये खरेदीचे आहेत. म्हणून आता जोपर्यंत एफआयची सेलिंग आपल्याला चालू होताना दिसत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठं करेक्शन बघायला भेटणार नाहीये. आता तुम्ही याही ठिकाणी बघा, जेव्हापासून एफआय खरेदी करतायत आणि तेव्हापासून संपूर्णपणे आपल्याला निफ्टी पॉझिटिव्ह दिसतो. आता 15 एप्रिलला 6,000 करोडची खरेदी, मार्केट 2.25% वरती. 3,936 करोड रुपयाची खरेदी, मार्केट 0.5% वरती. 4,667 करोड रुपयाची खरेदी, मार्केट 2.25% वरती. इथे 1970 करोड रुपयाची खरेदी, मार्केट म्हणजे निफ्टी जवळ 1.25% वरती आहे या ठिकाणी. त्यानंतर थोडं पुढे आपण बघितलं तर तसेच आकडे आहेत. फक्त इथे या ठिकाणी जी खरेदी 8,250 करोडची आहे त्या ठिकाणी थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्ह आपल्याला क्लोजिंग त्या ठिकाणी बघायला भेटली आहे. पण तसे बाकीचे आकडे जर बघितले तर ज्या दिवशी आपण खरेदी करतात आणि त्या दिवशी आपला आकडा हा निदान कमीत कमी पॉझिटिव्हचा तरी येतो. म्हणून आता हे फक्त भारत पाकिस्तान टेन्शनची वाट, भारतीय सेना पाकिस्तानवरती काय आक्रमण करते आणि किती मोठ्या प्रमाणात आक्रमण करते आणि त्याची वाट मार्केट बघतोय. आणि तो एकदा पॉइंट सॉल्व्ह झाला तर मग आपल्याला मार्केटमध्ये मोठी एक अशी तेजी बघायला भेटणार आहे आणि ती तेजी अराउंड तुम्हाला 25,200 ते 25,800 पर्यंत घेऊन जाईल. ती तेजी तुम्हाला ह्या लेवल पर्यंत आरामशीर घेऊन जाईल. आणि तेव्हा मग मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सांगतोय का जोपर्यंत भारत पाकिस्तानचा मॅटर सॉल्व्ह होत नाही, भारतीय सेना पाकिस्तानला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत थोडं सावध राहा. त्यानंतर मार्केटमध्ये तेजी ही ठरलेली आहे. ओके. आणि तेव्हा मग आता जो आपला विषय होता तर मार्केट वाढतंय पण एफआय हे जे आहेत ते खरेदी पण करतायत. मार्केट थोडं पॉझिटिव्ह जातंय पण मार्केट एका नॅरो रेंज मध्ये आहे, ती वरती का जात नाही त्याचं उत्तर आज आपण शोधलेलं आहे. आणि मग अर्थातच जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर आपण समजा अल्गो ट्रेडिंग मध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी आपण अल्गो ट्रेडिंगच्या बऱ्याचशा आपण स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत आणि त्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या जर आपल्याला पाहिजे असतील तर मग आपल्याला त्यासाठी आपण फीस ठेवलेली आहे 10,000 रुपये. आपली कोडिंगची फी आहे. तुम्हाला यामध्ये आपल्या निफ्टीच्या पोझिशनल आणि त्यानंतर निफ्टीच्या इंट्राडे मधल्या आपल्याला स्ट्रॅटेजीज तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील, कोडिंग करून भेटेल. तुमचं डीमॅट अकाउंट आणि फॉन्टमनचा अल्गो हे तुम्हाला दोन्ही लिंक करून भेटेल आणि तुम्हाला रिस्क किती आहे त्यामुळे तेही समजून सांगितलं जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये संपूर्णपणे कुठलंही काही करायचं नाही, ट्रेड सगळे ऑटोमॅटिक होणार आहेत. आता या ठिकाणी बघा आपण निफ्टीच्या याच्यावर स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी बनवली आहे पुट मध्ये. तर इथे तुमचे जे काही पैसे आहेत एका वर्षामध्ये 7,500 रुपयाचे पैसे जवळजवळ अराउंड होतात 49,000 रुपीज. आणि त्यानंतर आपण बनवलेले आहे आपल्या सेन्सेक्स मधला जो आपला याच्यावर सेन्सेक्सच्या आपण कॉलची एक आपल्या याच्यावर स्ट्रॅटेजी बनवली आहे आणि त्यामध्येही समजा जे आपले पैसे जे आहेत
ते 6,000 रुपयाचे पैसे, हे 6,000 रुपये जे आहे ते 36,000 रुपयाच्या आसपास होतात जवळजवळ आपल्या एका वर्षामध्ये. त्यानंतर आपण आपल्या सेन्सेक्स पुटची आपली पोझिशनलची आहे नाही, आपली याची पोझिशनलची वेगळी स्ट्रॅटेजी आहे, सेन्सेक्स पुटची इंट्राडेची स्ट्रॅटेजी आहे. आणि तुमचे इथेही पैसे जवळजवळ 6,000 रुपयाचे पैसे होतात, 1,58,000 रुपये. तर ह्या पद्धतीने आपण अशा सगळ्या स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण बघा, ही आपली सेन्सेक्स पुटमध्ये आपण पोझिशनलची स्ट्रॅटेजी बनवली आहे. आणि त्यामध्ये तुमचे जे पैसे आहेत ते पैसे 10,000 रुपयाचे पैसे हे जवळजवळ 18 महिन्यामध्ये झालेले आहेत, 2,50,000 रुपये झालेले आहेत. तर ह्या पद्धतीनं अशा या सगळ्या आपण स्ट्रॅटेजी बनवल्यात. आणि इथे बघा, या ठिकाणी त्यांचा आपल्याला ट्रेड होतोय आणि तुम्हाला ट्रेड झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. बघा इथे म्हणजे आज कोणत्या कोणत्या ट्रेड झालेला आहे. तर आज निफ्टी आपल्याला 45, त्यानंतर निफ्टी 60 मध्ये ट्रेड झालाय. तर हा ट्रेड आपण बघितलाय. बघा इथे कॉल त्याने 98 रुपयाला घेतला, 101 ला विकलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्याला स्कॅल्पिंग बघायला भेटते. त्यानंतर निफ्टी कॉल बघा, तर हा जर निफ्टीचा आपण जर कॉल बघितला असेल तर कॉल मध्ये बघा, हा कॉल त्याने 51 रुपयाला घेतला, 71 रुपयाला विकलेला आहे. तर ह्या पद्धतीनं यामध्ये ट्रेड ऑटोमॅटिक होतात, आपल्याला काही करायचं नाही. सकाळी फक्त आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि तेव्हा जर आपल्याला ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी पाहिजे असतील तर जो खाली नंबर दिलाय त्या नंबरला मेसेज करा किंवा कॉल करा. आपण याची कोडिंगची फी 10,000 रुपये ठेवलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सगळी कोडिंग तुमच्या या क्वांटमनच्या अल्गोमध्ये तुम्हाला करून दिली जाईल, तुमचं डीमॅट अकाउंट लिंक करून दिलं जाईल. ओके. आणि तेव्हा इथे थांबतोय आणि आपण परत भेटू नवीन विषयासह.